हॅलो. हा बोलू ताई. ताई अनुभव शेअर करायचा होता. आता का? आता करू शकते का? बरं करा. आज तशी मी सुट्टीच घेतलीये ना, वडील आले तर. होय काय? सुट्टी आहे तुम्हाला आज? मी घेतलीये. अं, वडील आलेत ना आणि सासरे पण आलेत. दोघं भाग्यवान एकाच आहात. वयाचे आहेत. हो, भाग्यवान आहात. होय की नाही? इतक्या खरंच भाग्यवान वयाच्या. आहे. होय होय 90 वर्षाचे आहेत दोघं पण. सासू आई दोघी नाहीत, पण दोघांच्या वडिलांच्या आणि सासऱ्यांच्या प्रेम मिळते. हो हो हो. सासू पण नाही, आई पण नाहीये. ऐकलं मी परवाच्या अनुभव मध्ये. अच्छा, हा हा. कुठून बोलताय ताई तुम्ही? मी कोल्हापूर जिल्ह्यातून बोलते. अच्छा, नाव सांगायचंय का? नाही, नाव नाही सांगत. एक दोन बरं अनुभव बरं. शेअर झालेत आपले. माहिती आहे मला हा माहिती आहे ताई. हा. काय झालं? अनुभव सांगते. गाय गाय व्यालेली, म्हणजे गाईला वासरू होत गाय होतं. व्याली होती. हा हा. मग ते असं वासरू बाहेर येत होतं बाहेर. आणि हो बाहेर हो. येताना काय झालं, त्याचं तोंड अडकलं ताई, असं म्हणजे थोडं अरे अरे असं. अरे अरे अरे. आणि चेहरा असं बाहेर आला आणि शरीर मागं राहिलं होतं. अरे आणि अरे अरे. मला भीती वाटायला लागली हो, आता हे बाहेर येते की आई नाही काय माहिती ग. असं वाटा. आणि मी हं. म्हणते ह्यांना, म्हणते अहो, फक्त तोंड बाहेर येते आणि बाकी शरीर किती वेळ झाला बाहेर येत नाही. तिला त्रास होत होता हो ती आई गाईला. आणि ग. गाय अशी आडवी पडली आणि तिचं पाय पाय असंच हलवत होती ती, म्हणजे तिला पण त्रास होत बापरे. होता. हो 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 आणि हो. आपण पाळलेला असतो ना ताई आपल्या आपला बाळाच्या जीव तोंडात. असतो त्याच्यात, हा. खरंय. मग मला पण कसं तरच वाटायला लागलं. आता म्हटलं बाहेर येते की नाही. मी यांना म्हटलं डॉक्टरांना तर बोलवा. तर पुरुषांना त्यांना अनुभव असतो ना, किती वेळेत बाहेर येईल वगैरे, त्यांना माहित बरोबर असतं. बरोबर. हं. आपल्याला काय एवढं काय माहित नसतं. तर माझा माहित जीव नसेल. वर खाली वर खाली व्हायला लागला. आता काय होते काय होईल. हं. आणि एक थोडा वेळ गेला, त्याचं ते वासराचं तोंड बाहेर आलं होतं ना, डोळे पण बंद झाले, म्हणजे आधी उघडे होते अय्या. नंतर बंद झाले. मला वाटलं आता बापरे. हे पोटात जर काय तर झालं तर ती गाईला धोका आहे ना, आता हो असं हो, झालं. दोघांनाही. म्हणून मला घाबरले. मी म्हटलं स्वामी, एक फक्त 5 मिनिटात ते वासरू बाहेर येऊ दे. म्हटलं घरात जाऊन पहिला तारक मंत्र म्हणते, काय करायचं ते करते, पण ते वासरू थोडं आई बाहेर ग. येऊ दे. आणि स्वामींना तिथं स्वामी स्वामी वासरू बाहेर येऊ दे. माझं दुसऱ्या गाईकडे लक्षच नाही, मला तिकडंच लक्ष, मला काय लक्षच लागत नव्हतं. स्वामी बरोबर. म्हटलं घरात जाऊन मी तारक मंत्र म्हणते, तिला तारक मंत्राचं पाणी देते, तिच्या अंगावरून हात फिरवला. म्हटलं वासरू थोडं 5 मिनिटात बाहेर होते. जर पोटात जर त्याला काय झालं तर त्याला पण धोका आणि गाईला पण धोका आहे म्हटलं. बरोबर बरोबर. बाहेर उदे स्वामी म्हटलं. ताई काय सांग, 5 मिनिटाची प्रार्थना करतोय नाही करतोय, 1-2 मिनिटात बाहेर आलं बघा ते. वा. बाहेर आलं आणि आणि डोळे पण उघडले ताई, आणि असं उभा राहिले. इतकं बापरे. छान वाटलं. म्हणजे किती गाय छान पण वाटलं बिचारी असेल. मोकळी झाली आणि ते खरंच वासरू पण खरंच. मोकळं झालं. मला आनंद झाला बापरे. ताई, काय सांगू, म्हणजे आपली धडपड आठवते ना, जे वासरू खरंय बाहेर खरंय यायचं. खरंय. असं आपण पण झालं. त्याच्यातनं गेलेलो असतो. गेलेलं असतं. आठवलं की आता पण मला तशीच दिसते ती गाय अंगावर घरात आली. शहारे. होय खरंच खरंच. होय होय. म्हणजे स्वामींनी बघा किती छान लगेच होय. प्रार्थना ऐकली ना स्वामींना ताई. म्हटलं स्वामी बाहेर येऊ देऊ, म्हटलं तिला त्रास व्हायला लागलाय, म्हटलं बाहेर येऊ दे वासरू हं. पटकन, मेन म्हणजे जिवंत असू दे ते, म्हटलं जर पोटात बरोबर बरोबर. वडून वगैरे काढायचं, मग तिला गाईला किती त्रास होईल तो. किती त्रास. खरंच खरंच खरंच. असं असं झालं. बापरे, किती तुम्ही प्रेमळ आहात हो ताई. ताई मला काही नाही, खरं सांगू, मला तुमच्यावर बोलायची इच्छा असते. किती छान बोल, किती छान आवाज. म्हटलं या ताईंना एकदा भेटाय, किती वेळ तर मी बोलत बसेन असं वाटते. ताईंच्या परवा माझ्या मुलीचं ऍडमिशन झालं आणि मार्क पण चांगले पडले. एवढं मला ताई असते तर जाऊन मिठी मारली असते असं वाटायला लागलं. आणि आता काय, कितवीला ऍडमिशन झालं ताई तिचं? आता ती इंजिनिअरिंगला घेतली आता वा ऍडमिशन आता. वा 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 वा, किती छान. कुठली साईड घेतली तिने? ती CS ला, कॉम्प्युटर सायन्सला. वा 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 वा. हल्ली हम्म. त्याला खूप डिमांड आहे. होय होय. ते कसं हम्म. आता जरा मार्क्सचा पण इश्यू चालू आहे ना, एक एक पॉइंट मध्ये पण नंबर जातात अहो. खरंच खरंच, काय चांगल्या इतकी कॉलेजला. शर्यत चालू होय आहे होय. आणि ती कसं सगळीकडे. अभ्यास भरपूर, स्वामींची सेवा पण भरपूर करते अहो ती. करते. हा. आता जाताना पण, बाळ तू काय नेणार खाऊ, मम्मी मला खाऊ का नको, स्वामींची बकर तेवढी सोबत दे, आता हॉस्टेलला राहिली ना. हाय ग. बघा. बकर तेवढी सोबत दिली. आणि जाताना पण तिथं पण काय झालं, थोडा सांगते बघा, हॉस्टेल तिला हा. सगळं घेतलं, सगळं झालं. आमच्यापासून लांब आहे ती. मग तिथं हा हॉस्टेल वगैरे सगळं ठेवलं तिला, सगळं झालं. आणि तिथं मग सिनियर मुली होत्या, 4th इयर 3rd हा हा इयरच्या. हा.
आणि एक हा. 2 दिवस राहिले आणि जाते कसं होतं जाताना. मग मी आता बाहेर राहणार, मी बाहेर राहणार म्हणजे तिचं असं होतं की आता इथून पुढे मला अभ्यास जास्त करायला, घरी मला अभ्यास होणार नाही, मी राहते बाहेर असं बरोबर चालू. बरोबर. म्हणलं हा बाळ हा. आता इतकी दिवस तू राहिलेली नाहीस, कशी राहशील आम्हाला हा सोडून, हा. असं मला पण एक वाटत अपडाऊन कर तू साहजिक आहे. असं. अपडाऊन कर. नाही मला राहायचंच आहे, बरं ठीक आहे. मग 2 दिवस हा. गेला आणि मग पुन्हा रडायच लागली. मला इथं अय्या. असं झालं, गमेना झाले, काय करू आता. मी म्हटलं बाळ तू निर्णय, तू थांबतो म्हणलीस, आता सगळं पैसे वगैरे भरल्यात, आता कसं करायचं म्हटलं, काय अय्या. करायचं. हा हा. मग नाही मला काय कॉलेजचा प्रॉब्लेम नाही, मुली 3rd इयरच्या 4th इयरच्या आहेत, त्यांचं हा. सगळं वेगळं पडतंय आणि माझं सगळं वेगळं पडतंय, म्हणजे त्या सेटल झाल्या होत्या बरोबर, त्या त्या. सेटल झालेल्या. अगदी मी अगदी. मी म्हटलं बाळा एक थोडे दिवस तुला जरा ऍडजस्ट व्हायला वेळ लागेल, म्हटलं रडू नको. हा हा. पण कुठला एक आता आई म्हटल्यावर काय जीव राहतोय म्हणताय. नाही नाही, आणि खरंय. आणि काय केलं मी, स्वामींना म्हटलं स्वामी आता तुम्ही तर सोबत आहे तिच्या बरोबर, पण बघा म्हटलं मला तर काळजीला झोप नाही, रात्रभर रडायला लागले, आता काय करायचं म्हटलं, काय आई कसं ग. करायचं. हा हा. मग काय केलं, मग आणि तिचा फोन आला, आई एक 1st इयरचे म्हणजे 1st इयरच्या पोरींच्यासाठी दुसरंच हॉस्टेल आहे तिथे जवळच आहे, आणि फक्त हा. 1st इयरच्या मुली आहेत तिथं, बघ तू अरे वा. सरांना विचारून. मग ठीक आहे हा. म्हटलं, मग सरांना फोन केला, सर बोलले मॅडम ते सगळं फुल झालंय आता, तिथं नाहीच जागा शिल्लक म्हणाले. अरे अरे. मग आता काय हम्म. करू, मग तिचा परत मम्मी तू काळजी नको करूस, मी राहतो, मी ऍडजस्ट करतो, काळजी करू नको अरे वा. वगैरे. किती झालं. दिलासा हा मिळाला असेल ती तुम्हाला. नाही हा. म्हणली ती, पण आणि पण मला असं ती माझं मन राखायसाठी तर म्हणली नसेल का, असं पण वाटतंय असं ना. वाटतं. बरोबर आणि आहे. बाबांचं कसं असू दे जरा थोडे दिवस तिला पण समजलं पाहिजे, बाहेर राहायचं समजलं हा पाहिजे, असं हा सगळंच हा कसं हा. मनासारखं होईल, असं सगळं तिच्या बरोबर. बाबांचं. मग हम्म. काय केलं मी स्वामी आणि मग परत स्वामी स्वामी म्हटलं मी घोर कष्टदान स्तोत्र म्हणते म्हटलं 21 वेळा, तिला हा मिळू हा. दे म्हटलं, तिला जे पाहिजे ते हॉस्टेल. आणि त्या सरांचाच मला फोन आला बघा लगेच, मॅडम अरे. म्हणले तो हा बघा की ताई, मी म्हंटल फक्त म्हणते तर फोन आला. मग हा. मॅडम एक जागा रिकामी आहे, मी तुमच्यासाठी ऍडजस्ट करतो, तिला तिथं शिफ्ट करा म्हणले सर म्हणले. अरे वा. किती बघा छान. की. हा आणि मग लगेच मग तिला फोन केला, बाळ असं असं सर म्हणतायत म्हटलं. ठीक आहे म्हटली, मग लगेच ती दुसऱ्या म्हणजे हॉल लगेच तिकडे झाली, हॉस्टेलला शिफ्ट झाली ती. झाली का? आणि हो झाली, आणि सगळ्या अरे वा. बाकीच्या 1st इयरच्या मुली आता तिला सगळंच त्यांच्यावर मॅच होतंय सगळं, बरोबरीच्या. काय बरोबरीच्या, आणि अभ्यासला पण तिला सगळ्या ऍडजस्ट झाल्या सोय सगळं. होते ना. बरोबर आहे. येणं जाणं म्हणा, काय राहिलं चुकलं सगळं काय, सगळंच असतं. सगळं असं झालंय बरोबर. ते. होय. किती छान ना. स्वामींची सेवा वाया जात नाही ताई. वाया जात नाही. आणि काय ताई आपण सेवा सेवा म्हणजे काय करतो सांग, काय इतकी लोक म्हणजे काय सेवा करतात ताई, आता आपण अनुभवत नाही तो, आपण तर कायच नाही करत. काहीच हा नाही. खरंय. काहीच नाही. आता त्या सांगलीच्या ताई, त्या अनेक त्या ताई बघा, त्यांना स्वामी दिसतात, काय कसली हो. सेवा. खरोखर त्या तर असं आहे. त्यांचं तांडवाची वाट बघतात वाढ सगळे. होत. आणि त्या ताई सांगलीच्या एक होत्या बघा, त्या जरा आजी होत्या, त्या अनुभव शेअर करतोय, बरेच दिवस झाला आला नाही त्यांचा फोन. हा 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 हा. त्या पण नाही ना आला, बरेच दिवस झाले. बरोबर बरोबर. हा हा. आणि अनेक सांगते, थोडा सांगते बघा. हा हा. तिथं आमच्या इथून एक नरसोबावाडी थोडा अंतरावरती आहे, एक 20-25 हम्म. किलोमीटरवरती आहे. आणि हा. काय झालं, गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं. अच्छा. गुरुपुष्यामृत योगावर, म्हणजे श्रावणातला शेवटचा गुरुवार गुरुपुष्यामृत असं होतं ते, हा आता हा बघा हा. श्रावणात. मग आम्ही सगळ्यांनी जायचं, मग घरी गाडी वगैरे आहे, पण एवढ्या लवकर कोण येत नाही ना, सकाळी 6ला म्हणजे चालू होते ते, 6:30ला बरोबर वगैरे. बरोबर. मग पुरुष काय एवढ्या लवकर आम्हाला कोण सोडणार नाहीत म्हटलं. मग बरोबर आहे. हा. आम्ही सगळ्या बायकांनी जसं ठीक आहे जायचं असं ठरवलं, बाहेरची गाडी घेऊया, ड्रायव्हर एक सांगूया आणि जाऊया आपण. अरे वा. हा हा असं हा. ठरवलं. आम्ही जातो वर्षाला ताई असं. नाही, खूप छान. होय. खूप मग ते छान आम्ही करतात आहे. सगळी जायचं म्हटलं आणि ठरवलं, आणि एक सीट कमी पडत होती. मग काय केलं, माझ्या जावेने काय केलं, एक गल्लीतल्या हा. मुलगीला ऍडजस्ट केलं. तू अच्छा. तू हा. येतेस का आमच्याबरोबर. ठीक आहे म्हणली, येते म्हणली. मग मी पण एका मुलीला ऍडजस्ट केलं, म्हणजे जागा सीट तर भराल, गाडी मोकळी बरोबर. नेण्यापेक्षा चला म्हणलं. हो. मग काय झालं, त्या मुलीचा काही प्रॉब्लेम होता, म्हणजे हल्ली आता मुली बघताय ना, काय घरी म्हणजे तिचं काहीतरी इश्यू होता ना, मग ते हा हा. घरचे पाठवत नव्हते कुठं बाहेर. अरे कारण अरे. लग्न करायचं होतं, आणि असं घरी काय आता समजलं होतं तिचं, आम्हाला पण माहित होतं, अरे अरे. पण हा. न्यायची धाडस नव्हती. पण आता आपण हो. काय ह्याच्यासाठी चाललोय, आपण वाचन करणार पुन्हा परत येणार. आणि बरोबर तिच्या बरोबर. आई वडिलांना विचारलं, नेऊ का बाबा, तर घेऊन जावा तुम्ही आहे म्हटल्यावर बिनधास्त घेऊन जावा बोलले अरे ते. वा. हा हा. मग ठीक आहे, आम्ही गेलो बसलो. आणि ती काय हा. केली, सकाळी आम्ही गेलो ना, तेव्हा ती सगळी वॉशरूमला गेली.
मग जाता हा जाता मला काय म्हटली, काकी तुमच्याकडे माझा फोन ठेवा म्हटली. हा मग तिथून दुसरे कोल्हापूरवरून माझी नणंद पण आली होती, आम्ही सगळेच होतो. मग मी असं तिचा मोबाईल घेऊन उभा राहिली होती. मग माझ्या नंदूबाई काय म्हणाल्या, तू का उभा राहिल्यास? मी म्हटलं सगळ्या वॉशरूमला गेल्यात, मी तिचा मोबाईल सांभाळते, बॅग्स वगैरे आहे तिथे मी सांभाळते म्हटलं. बरोबर. त्या हा म्हणल्या, अगं पारायणला भरपूर वेळ लागतो, तू तू पण जा की. मी नाही म्हटलं, मी म्हणजे बाहेर वगैरे नाही बसत, नाही मी जा. कशाला, दे इकडे सगळं साहित्य, जा म्हणल्या. आणि हा त्यांच्या हातात मी ते सगळं मोबाईल सगळं साहित्य सगळं दिलं. आणि हा तोवर तिकडं चालू झालं, पारायण चालू झालं. म्हणलं त्या काय केल्या, पळत पळत ती एक बॅग दुसऱ्या बाईकडे दिली आणि ते जाऊन वाचनाला बसल्या. वाचनाला बघा. बसल्या. मी आले आणि मी म्हटलं, दीदी मला ती म्हणाली, काकी माझा मोबाईल कुठे आहे? मी म्हटलं, बाळ तुझा मोबाईल आत्यांच्यावर दिला होता. आत्या माझा मोबाईल कुठे? अगं नाही, मी ह्यांच्यावर दिला होता, त्या दुसऱ्या. त्या म्हणाल्या नाही माझ्याकडे. असा तिचा मोबाईलच नाही ताई. अरे आणि मोबाईल, अरे. आणि मग वाचनाला बसलं. मग ती काय म्हणली, काकी सापडेल थोड्या वेळात म्हटली. मग पुन्हा 10:30ला आरतीला उठलो, तिला विचारलं, बाळ मोबाईल? नाही बोललीत, काकी सापडला नाही. मग काय अरे मी म्हटलं, आपण वाचनाला आलोय, ठीक आहे स्वामींच्यावर ठेवायचं म्हटलं, सगळं वाचन व्यवस्थित करूया, झालं. आणि मग हा. शेवटी 12:30 नंतर आपण जेवण वगैरे झालं आणि सगळ्यांच्या बॅगा चेक केल्या, कुणाकडे मोबाईल नाही ताई, अगो कुणाकडे बाई. नाही. मग अहो, एक तर तिला आम्ही घरी सांगून आलो होतो, तसल्या तिचं ते प्रॉब्लेम होता आणि मुलीचा मोबाईल गेल्यामुळे उगाच आणि मनाला लागते ना एखाद्याचं, हो ना, आपल्यामुळे बरोबर एखाद्याची. आहे. ती दिली होती माझ्याकडे विश्वासानं आणि मी कुठं तर घालवलं हे असं झालं ते. आत्याने असं नाही करायला पाहिजे होतं. हा, त्यांनी चालू झालं म्हटल्यावर त्या ठेवल्या आणि गेल्या. मग हम्म. शेवटचा बघा 53वा अध्याय, 52 माझं लक्षच लागणार त्या वाचनात, एकदम शेवटच्या बरोबर. अध्यायाचे. मी स्वामीच आणि म्हटलं, स्वामी इथं आलोय आम्ही, नरसोबावाडीवर आहे, परत गुरुचरित्र पारायण झालं, मोबाईल जाणार नाही हे मला खात्री आहे. पण हा. शेवटी आणि मन एक हे असतेच ना. आणि हो काय झालं होतं, हो. आम्ही खाली आणि वाचनाला आम्ही वरती होतो आणि खाली मोबाईल विसरला. आणि त्याच्यावर दिवसभर मला वाटतं एक 500-600 लोक दर्शन घेऊन गेली, प्रसाद घेऊन गेली बघा तिथूनच ताई. बापरे. जिथं मोबाईल हरवला होता, म्हणजे अनलिमिटेड लोक येऊन पण गेली, हो प्रसाद हो घेऊन हो. गेली. इतकं सगळं होऊन तो मोबाईलच सापडला नाही ताई. मग शेवटी 53-54 अध्याय झाला आणि त्या दादांना मी पुकारतात ना ते हा शेवटच्या हा हा. आरतीला, त्यांना, दादा असं असं मोबाईल गेला. मग सांगतो म्हणले. मग त्यांनी पुकारले, कोणाला मोबाईल सापडला असेल तर द्या म्हणून. मग नाही, मग नाही सापडला. मग आता काय अगो बाई. करायचं? मग शेवटी ते म्हणाले, तुम्ही नंतर येऊन भेटा सगळं वाचन झाल्यानंतर. मग मी काय म्हटलं, सगळ्या लेडीज इथं आहेत म्हणजे अजून वाचन चालू आहे, तेव्हाच पुकारा हा. म्हटलं, म्हणजे कोणाकडे असेल तर देतील असं म्हणून. बरोबर बरोबर. एक विश्वास होता, म्हणजे आपण इथं आलोय म्हटलं जाणार नाही, पण एखाद्याचं अगदी. आपल्यामुळे जायला नको कुणाचं, असं होतंय बरोबर ना. बरोबर. हो हो. मग शेवटी काय झालं, ते दादा म्हणले, काय तुम्ही नंतर भेटा. भेटले. मग ते दीदीला म्हटलं, जा पटकन दादांच्यावर काय म्हणताय. मग ते विचारलं तिथं, बरं चौकशी केली. ते म्हणले, वरती तुमचा इथं मोबाईल विसरला होता बघा, कॉन्ट्रोल कुणीतरी ठेवून गेले म्हणाले. ओ. मग काय माहित कोण कॉन्ट्रोलवरती ठेवून गेले काय माहित. इथं आमचा अय्या. मोबाईल खाली आणि 4थ्या मजल्यावर वरती मोबाईल सापडला ताई तो. मग बापरे मग बघा. ते होय बघा की, त्या दादा म्हणले, इथं म्हणजे ते पुस्तकं वगैरे तिथं देतात वरती 4थ्या मजल्यावर, आपल्याला अच्छा अच्छा. हा पाहिजे हा. ते असं ग्रंथ वगैरे विकतात तिथं वरती. हा आणि हा हा खाली हा. वाचनाचं खाली होतं. मग आम्ही विसरलो होतो पण ते खालीच. आणि तिथून ते 4थ्या मजल्यावरती म्हणले, इथं कोणतर काउंटरवरती ठेवून गेला होता बघा. अगो बरं बाई. झालं म्हणलं. म्हणलं काय, म्हटलं स्वामीची म्हणजे कृपा. बघाय ना, खरंच होय कृपा आहे. होय होय ताई, खूप कृपा आहे बघा. मग काय, आता परवा काल परवा पण मग असं पाठीमाग आमचं म्हणजे शेतात राहतोय म्हटलं, पाठीमाग भरपूर जागा आहे. हो आणि काय हो. झालं, एक असा साप असा बिळातून असं तोंड बाहेर काढला होता बघा थोडस. ओ. मग मी बघितलं आणि असेल म्हटलं बिळातून पुन्हा जाईल आत असं वाटलं मला. तर हा. तो हळूहळू करत आला ताई, लांबीला अरे पण अरे. केवढा आणि रुंदीला पण केवढा, आणि घरात कोणच नाही. आणि बापरे. म्हटलं, बापरे आता काय करायचं म्हटलं. आणि मग म्हटलं, जिथून आलाय तिथून जाऊ दे स्वामी म्हटलं, आणि मी नमस्कार केला. तो बाहेर हा. पण आला, बाहेर पडला, असा थोडा अंतर गेला आणि पुन्हा आणि बिळात शिरला. आणि जरा अय्या. जरा दिसला आणि नंतर कुठं म्हणजे गेला, तो बिळात गेला. असं बिळात आतमध्ये गेला गेले. आणि आतमध्ये गेला. मग त्या दिवशी संध्याकाळी म्हटलं, काय असेल असं साप, म्हटलं हा आला असेल असं विचार केला.
तर मोबाईल मेसेज आपला येतोय बघा त्याच्यावर हो, हर रोज मेरे भक्तों से किसी ना किसी रूप में मिलने आता हूँ दर्शन देता. हा, 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 हा. हा, वर जो मेरे हो मुझे पहचानते है असं झालं ते अय्या, किती छान बघा. मैं हर रोज मेरे भक्तों से किसी ना किसी रूप में मिलने आता हूँ और ओ, मेरे हाँ मेरे जे है वो मुझे पहचान लेते हैं असं असं काहीतरी जो मेसेज मेरे है यायचं वो मुझे पहचान लेते. हा, हा असा असा मेसेज किती होता तो सुंदर बघा होय ताई. काय हा आणि भरपूर अनुभव आहेत मी जसं जसं मला भेटेल तसं मी तुम्हाला शेअर नक्की करेन नक्की ताई. हा, श्री स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ श्री स्वामी समर्थ शेअर करते हा मी. ओके ओके